नमस्कार मंडळी, कोकण आनंद या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज सकाळी आलो आहे मी गावाला. गणपती येत आहेत, 2 दिवस आता राहिलेत फक्त. त्यामुळे आता 2 दिवसात जेवढी तयारी होईल तेवढी लवकर करावी लागणार आहे. तर आज करणार डायमंड वर्क करणार आहे आणि उद्या डेकोरेशन. म्हणजे एका दिवसात एक काम झालं पाहिजे. म्हणजे आज पूर्णपणे डायमंडचं काम झालं पाहिजे. तर आज पूर्ण दिवस ते डायमंडचं काम करणार आहे आणि उद्या डेकोरेशनचं काम करायचं आहे. 2 दिवसात जेवढं शक्य होईल तेवढं सगळं पूर्ण करायचं आहे मला. तर बघूया होतो आहे की नाही होईल, की पूर्ण आता दिवस रात्र करावे लागेल आहे. कारण की 2च दिवसात तेवढा कवर करायचं आहे, तर होईल की नाही माहीत नाही. आज पूर्ण दिवस डायमंड काम करणार आहे. तर जिथं आपला गणपती ठेवला आहे तिकडे आलो मी. तर आता वाजलेत 10 वाजलेत. तर 10 नंतर किती टाईम लागतो ते बघूया. हे घरी असतानाच अर्धा बनवला, जेवढा टाईम भेटला तेवढा. जास्त टाईम नाही भेटला, मग पूर्ण नाही झाले अजून. ही आपली मूर्ती आहे. तिला पूर्ण म्हणजे मुकुट, गळ्यातलं जे दागिने आहेत ते, हातातले कडे, ते पूर्ण ह्याला डायमंड वर्क करायचं. तर बघूया किती टाईम लागतो आहे किती नाही ते. पण घाई तर नाही करणार आहे. घाई म्हणजे काम बरोबर नाही होणार, म्हणून जेवढा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करेन. सुरुवात आता करतोय. गणपतीचे जे मेन पॅच असतात, म्हणजे मुकुटचा, परत ते पोटावरचा आणि दागिन्याचा, तेच बनवायला जास्त टाईम जातो. कारण ते डिझाईन वगैरे आठवायला आणि ते परत ते ड्रॉईंग करून त्यात करेक्शन करण्यामध्ये जास्त टाईम जातो. त्यामुळे पॅच हा मेन आहे. नंतरचं काम फास्ट होईल. फक्त ते पॅच एकदा झालं की मग काही टेन्शन नाही. आज कसा पण करून डायमंडचं काम पूर्ण करायचं आहे. कारण की उद्या पूर्ण दिवस डेकोरेशनमध्ये जाणार आहे. परवा बाप्पा बसतात, त्यामुळे जास्त वेळ नाही आहे. मुकुटचा पॅच बनवायला 1 तास झाला. आता तो मुकुट झाला तयार. आता पोटावरचा आणि गळ्यातला वरचा पॅच बनवायचा आहे. मला मुकुटचा दाखवतो थांबा. मुकुटचा पॅच आहे. 1 तास लागला आहे ते डिझाईन हटवायला वगैरे. आता ह्याला जरा प्लेन करायचं आहे. म्हणजे त्यावर कसं डायरेक्ट चिपकेल. कारण की पूर्ण डिझाईन असल्यामुळे ते डायरेक्ट चिपकणार नाही. त्यामुळे त्याला प्लेन करून नंतर तो पॅच चिटकवायला लागेल. पहिले मी आता हा पॅच बनवणार आहे, नंतर इकडचा बनवणार आहे, नंतर डायरेक्ट काम मेन चालू होईल आपलं. आता मुकुट घासून प्लेन करणार आहे. हा मुकुट प्लेन करणार आहे. परत इकडे तोंडीचा इकडचा प्लेन करणार आहे आणि पोटावरचा प्लेन करणार आहे. म्हणजे कसं पॅच लावायला सोपं पडेल.
घासून झाले आता पूर्ण. आता इकडे 1 2 आणि 3 हे 3 पॅच लावायचे आहेत. हा मुकुटवर, हा गळ्याच्या इकडे आणि हा पोटावर 3 पॅच घासून झालेले आहेत. आता मुकुट आणि हे लावायचं आहे. घरून फोन आलाय, जेवायला बोलवत आहेत. वेळ कसा गेला समजत नाही. 3 वाजले, 3 3:30 वाजलेत. गणपती बाप्पाचं काम करताना वेळ कसा जातो काही समजत नाही. आता जेवून परत येऊन जे काय आहे पूर्ण करायचं आहे, पण आजच्या दिवसात पूर्ण करावं लागणार आहे. उद्या मला परत डेकोरेशन करायचं आहे. आता जेवून आल्यावर परत पुन्हा काम चालू करायचं. वेदांत, कुठे आला तू? मजा करतो? मजा येते? हा. जेवून आलो, आता परत पुन्हा काम चालू करतोय. वाजले 4 वाजलेत. आता पूर्ण कंप्लीट होईल की नाही माहीत नाही. म्हणजे होईलच, पण किती वाजेपर्यंत होईल ते माहीत नाही. ते करूयाचं काम चालू आपण परत. मुकुटचं काम चालू आहे. अजून खूप म्हणजे अजून आहे बाकी. अजून गळ्यामधली ज्वेलरी बाकी आहेत, कडे बाकी आहेत. माहीत नाही आज होईल की नाही. तुम्हाला दाखवतो आता. मुकुटची म्हणजे थोडीशी बाकी आहे, अजून बाकी आहे थोडं. जास्त टाईम आता हे जे मुकुटचं हे होतं डिझाईन बनवायला, त्यात गेलं. डिझाईन बनवण्यामध्ये जास्त वेळ आहे, पॅच बनवायला. अजून हे गळ्यातलं बाकी आहे, हे कडे बाकी आहेत. बघूया कधी होते. त्यात उद्या डेकोरेशन पण करायचं आहे. डेकोरेशनमध्ये पूर्ण दिवस जाणार आहे. बहुतेक पूर्ण उद्या नाईट मारावी लागेल सगळं करायला. काम करायला मंडळी आली आहे. इकडे एक आहे, इकडे एक आहे. मला कापायचं काम दिलं आहे, कारण की लावायला जमणार नाही, त्यामुळे कापायला येईल.
बगे कंपनी आलेत बघायला आलेत, हातभार काय लावत नाहीत. त्यामुळे 10 वाजलेत, अजून एवढंच काम झालं. अजून 40% काम बाकी आहे. 40 पण नाही वाटत, 50% काम बाकी आहे. बघू आता काय होतंय. अर्धा काम डायमंडचा उद्याच चालू करणार आहे, कारण की तिथे तर गणपती ठेवलेत. त्या काकी झोपल्या म्हणजे त्यांना झोपायचं होतं म्हणून. आता अर्धं काम उद्या करायचं आहे. उद्या आता बघूया, काका डेकोरेशन करेल, मग मी डायमंडला जाईन. डेकोरेशन ठेवून आता डायमंड करायला आलो आहे. इथं डायमंडचं काम पण थोडं बाकी आहे, तर आता तो डायमंड काम पूर्ण करून मग डेकोरेशनला जाणार आहे. डायमंडचा मुकुटचा थोडा बाकी आहे, तर सोंडेवर बाकी आहे, आणि कडेचा गळ्यातल्या बाकी आहे, आणि कडे बाकी आहेत. ते होतील लगेच. तर आता हे करून मग डेकोरेशन करायला जायचं. डेकोरेशनला रात्र होणार आहे, पण काय नाही, हा एक काम पूर्ण झालं तिकडे जाऊ. चहा पितो. काकीने चहा दिलाय, कोरा चहा. मुकुटचा नाही, मुकुट नाही, गळ्यातलं सगळं झालं डायमंड. आता मुकुटचा राहिला थोडा आणि कड्यांचा राहिला, ते कड्यांचा करून मुकुट करून मग घरी. तर चहा पितो जरा. संध्याकाळ झाली आहे, 6:30 वाजलेत. गळ्यातलं हे झालं. आता हातातले कडे बाकी आहेत जरा, मग कड्यांचा पण थोडा झाला आहे. आता साईडनी बॉर्डरने चेन लावायचे. नंतर मुकुटचा जरा हा जे चक्र आहे बॅगचा त्याला लावायचे. मग ऑलमोस्ट तयार होईल. जोगेश्वरीवरून स्पेशल माणूस मागवला, कारण की आमच्याकडे वर्कर्स कमी आहे आणि वेळ पण कमी आहे. त्यामुळे आता वॅकन्सी निघाले, तर जोगेश्वरीने आम्ही स्पेशल मागवला. आता जॉईनिंग केलं आहे. आता त्यांचा काम बघू, मग नंतर परमनंट करू त्यांना.
त्यांचं काम बघू शकता तुम्ही, एकदम बारकाईने करतायत. म्हणजे आम्हाला ते अजून आयडिया देतात काम करण्याची. गणपतीचा डायमंड कार्ड ऑलमोस्ट संपायला आला. आता थोडं पेंडिंग चाललंय. ते दोघं भाऊ मदत करतात. बहीण पळून गेली, कंटाळली ती, त्यामुळे ऑफिसमधून सुट्टी भेटत नव्हती, पण बॉसला फाटर मारून आलेला आहे. याला सुट्टीच सुट्टी आहे. हाच बॉस आहे ऑफिसचा. फायनली गणपती बाप्पा तयार झाला डायमंड करून. आता सगळं पॅकअप करतोय, कचरा वगैरे उचलतोय. बघू शकता तुम्ही हा डायमंड वर्क केलेला आहे. बघू शकता हे धोतर वगैरे तिकडूनच नेसवलं आहे. हे वर्क केलेलं आहे. जवळून दाखवतो. या दोघांनी मदत केली मला. खूप खूप आनंद झाला मला. भावंडत माझी. जर तुम्हाला काम वगैरे आवडलं असेल, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता उद्या आगमन आहे. सगळे व्हिडिओ बनवतोय, कधी अपलोड होतील ते माहीत नाही मला. इथं नेटवर्क नाही, काही नाही आहे. व्हिडिओ बनवून ठेवतोय. बघूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.